सुरुवातीला अशी परिस्थिती होती की अक्षरशः मला वाटतं सुरेश धस यांनी देखील एक पोस्ट केली होती, कदाचित तुमच्या बघण्यात असेल नसेल, पण खूप आम्ही सुद्धा पोस्ट केल्या होत्या आणि मी तर पोस्ट करूनही टाकलेली होती. तर खूप साऱ्या पोस्ट अशा व्हायरल झाल्या की मंगेश साबळे विजयी. प्रचंड आनंद तुमच्या चाहत्यांनी शिवाय तुमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. असे काय घडलं नेमकं की पराभवाला सामोरं जावं लागलं? म्हणजे त्या फेरीमध्ये आम्हाला नाही 11 फेऱ्या होत्या. 9व्या फेरीपर्यंत 1100च्या लीडनं आम्ही पुढे होतो. 10वी आणि 11वी फेरीमध्ये त्यांचं गावाचे बूथ होते 4 पोलिंग. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असेल की 10वी आणि 11वी फेरी ही त्यांच्या गावची आहे. ओके, कॅरी ऑन. ही जाणीव आम्हाला होती. मात्र त्या गावामध्ये 1400 ते 1500 मुस्लिम मतदार आहेत. आमची भावना अशी होती की मुस्लिम मतदान हे कमळाला मतदान करणार नाहीत, हे पंजाला मतदान करतील. म्हणजे 1400 पैकी 1000 लोकांनी जरी पंजाला मतदान केले तर राहिले किती लीड राहील ते किती? 3200 पैकी राहतात 2200 मधून 500-600 मतदान आपल्याला पडेल. 500-600 आपल्याला पडल्यानंतर राहतात 1500-1600 आपण इकडनं लीड घेऊन जाणार आहे. त्यांचे तेवढे कमी होणार आहे, सीट लागून जाते. पण त्या गावात साहेब 80-90 मतदान पडलं आम्हाला. काँग्रेसला 200-300 मतदान पडलं. हे गाव एक होतं हे आम्हाला नंतर कळलं निकाल लागला. त्या गावामध्ये भले तुम्ही कितीही सुरुवातीला जोर लावलेला होता, तो तुमचा ऐन निकालामध्ये तो जोर सगळा तुमच्या लक्षात कळू दिला नाही की फिरताना तुमच्या सोबत फिरले पण जे बटन दाबायचे ते बटन दाबले नाही आणि काही बोलले सुद्धा नाही पण म्हटले तटस्थ होच म्हणत राहिले शेवटपर्यंत. अच्छा, बरं. तर आता हा पराभव किंवा या पराभवातनं तुमचे कार्यकर्ते किंवा तुमच्या सोबत असणारे मंडळी किंवा मतदारांच्या भावनांचा कशा पद्धतीनं विचार करता येतो? नाही मुळीच नाही. मी पराभव याला मानत नाही. जरी पराभव झाला असेल तर 8200 लोकांनी मला मतदान केलंय ना, त्यांच्यासाठी कोण काम करेल? 8200 लोकांनी माझ्यासाठी मतदान केलंय. उद्या त्यांची फडफड होणार आहे, हे त्यांना काम देणार नाही, ते त्यांना जवळ घेणार नाही. त्यांचा उमेदवार मी आहे, त्यांचा जिल्हा परिषद सदस्य मी आहे, त्यांच्यासाठी मी भांडणार आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या, त्यांनी जे माझ्यासाठी केलंय ते सगळं मला त्यांच्यासाठी करायचं आहे आणि ते करावं लागणार आहे. आता बऱ्याचदा तुमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही निगेटिव्ह कमेंट्स असतात की मंगेश साबळे हे स्टंट करतात नेहमीच. तेव्हा आज सकाळी तुम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, काल परवा पराभव झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पोस्ट टाकून की उद्या सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला कामाला सुरुवात करायची. तर मग पुन्हा एकदा तशाच आशयाच्या कमेंट्स या त्या ठिकाणी यायला लागल्या की झाले यांचे स्टंट सुरू. काय वाटतं तुम्हाला, कामाला सुरुवात करणं हा स्टंट आहे की एक तुमच्यामध्ये ती भावना काय आहे नेमकी? नाही स्टंट म्हणत असतील लोक, वाटत असेल त्यांना, पण इथपर्यंत जे आलोय आम्ही तेच करून आलोय. आणि त्याचे परिणाम आमच्याकडनं काय होतं, आम्ही जर डफडं वाजवलं तर दाखवता येतं आम्हाला. लोक बघतात, डफडं वाजवलं सगळे बघतात, कारण लोकांना वेगळं वाटतं. पण त्याचे परिणाम लोक बघत नाहीत ना. आम्ही परिणाम पण टाकतो, पोस्ट करतो डफडं वाजवलं हे झालं. आज मी MSCB कार्यालयात गोधडी घेऊन बसलो, हे सगळे बघतील. पण त्याच्यानंतर काय झालं हे कोणीच बघायला. 15 गावांचा प्रश्न 14 ते 15 गावाचं 48 तासामध्ये सर्वे करून तिथं ट्रान्सफॉर्मर पाहिजे का, वायर पाहिजे का, पोल पाहिजे की, डिप्यांना फीस पाहिजे, सगळं कव्हर करा असे आदेश पवारकर साहेब जे माननीय कार्यकारी अभियंता आहे त्यांनी काढलेत, लेखी स्वरूपात काढलेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जे प्रश्न मागच्या 6-7 वर्षापासून नव्हे तर आमदाराचं जे काम होतं, आमदारांनी त्या ठिकाणी चव्हाण आमदारांनी मतदान मागितलं, 2 वर्ष झाले फिरकून बघितलं नाही. ते लोक मला बोलले की बा तुम्ही असंच करतात. ती बाई आमदाराला मतदान मागायला आली होती, तिला देखील आम्ही मतदान दिलं, ती लाईट देते म्हणली, आलीच नाही 2 वर्ष झाले. पण हे माझ्या डोक्यात होतं, कुठतरी यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. असं जर सुरू राहिलं तर यांचा विश्वास उडून जाईल मतदारावरून. आणि त्याचं कारणच हे साहेब, लोक निवडून आल्यानंतर तिकडं जात नाहीत बघायला, म्हणून लोक पैसे घ्यायला लागले. लोकांना माहिती आहे हे येतच नाहीत परत 4 वर्ष. 4-5 हजार का होईना तेवढंच कपडे कुठं डाळ पाणी लोकांचं चालतं. त्यांची काय चूक आहे? जर लाईट त्यांना भेटत नाहीये मग ते आकडे टाकून मग धरला का आकडा, मग ते म्हणते 4000 आपण यांच्याकडनंच घेतले, त्याला देऊन टाकू. अशी मानसिकता या नेत्या लोकांनी ती तयार केलेली आहे. त्याच्यावर आघात अगोदर आपल्याला करावा लागेल. म्हणूनच जे उमेदवार निवडून आले मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या आईचं दर्शन घेतलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की इथं आता आपला हा वैर संपलेला आहे, आपली लढाई संपलेली आहे, आपण आपल्या पद्धतीनं आता पुन्हा आपलं समाजकार्य सुरू करू, तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करा. आता ज्यावेळेस तुम्ही विजयी उमेदवारांच्या घरी गेल्या होतात, त्याचे पोस्ट देखील तुम्ही केले, तर काय भावना होती त्या दरम्यान? आणि आपण
पराभूत झालोय किंवा आतापर्यंतच आपण एकमेकांचे विरोधात ही सगळी निवडणूक लढत होतो, सगळे नाही, वेगवेगळे नाही. राजकीय डावपेच मुळात ते सगळे ते जे उमेदवार आहे हम्म. त्यांचा स्वभाव अत्यंत लोकप्रिय आहे, शांत स्वभावाचे ते आहेत, वाईट कोणाला बोलत नाही, काय नाही, कामात मागे पुढे असतीलही पण स्वभाव त्यांचा चांगला आहे. त्यांच्या आई देखील त्या ठिकाणी सदस्य होत्या, त्यांचे बंधू 200 मताने या ठिकाणी पराजय त्यांना स्वीकारावा लागला होता. मग ही सगळी भावनिक पार्श्वभूमी बघता त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. आता हे वरिष्ठांनी माझे गेम केले पण त्यात त्यांची काही चुकी चूक नाही नाही. किंवा माझे कार्यकर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते समोर यायला लागले, एकमेकांना पोस्ट टाकायला लागले. हारला इकडनं पोस्ट, जिंकला इकडनं पोस्ट. कार्यकर्ते सगळे सामान्य लोक, सामान्य. शेतकऱ्यांची पोरं असतात. त्यामुळे त्यांना म्हटलं की हा वाद इथं संपवा, आपण सगळेजण एक आहोत, सोबत काम करू, विषय संपवू. आता जिल्हा परिषद झाली आहे, आगामी निवडणुकीला आता बराचसा मध्यंतरीचा काळ आहे. ह्या काळातली रणनीती काय, कशा पद्धतीनं मंगेश साबळे आम्हाला बघायला मिळणार वेगवेगळ्या टप्प्यांवर? असं संघटन फक्त मी एकटा आंदोलन करायचो, आता लोकांसोबत करत जाईल. शेवत्याचा प्रश्न आहे, शेवत्याचे लोक राहतील. शेलगावचा प्रश्न आहे, शेलगावचा राहतील. सिल्लोडचे प्रश्न आहे, सिल्लोडचे राहतील. फुलंब्रीचा प्रश्न आहे, फुलंब्रीचे लोक राहतील. लोकांना लोकांसाठी आंदोलनात लोकशाहीच्या प्रवाहात आणणं हे माझं काम राहील आणि तेच या पद्धतीनं मी करत राहील. आतापर्यंत तुम्ही एक अपक्ष म्हणून वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरे गेलेले आहात. आता एका पक्षाचा झेंडा तुमच्या हातामध्ये आहे. कधीपर्यंत हा झेंडा हातात राहील? नाही, आता मी दौरा केला, जवळपास 24 गावापैकी 22 गावाला मी भेटीगाठी देऊन आलो. प्रत्येक गावामध्ये मी विचारलं की बाबा आता हे धनुष्यबाण असंच ठेवायचं का काय करायचं. तर माझ्यासोबत प्रत्येक गावात जवळपास 200 ते 250, मला हे सांगायला तुम्हाला आवडेल साहेब, लोकसभेलाही 1,55,000 मतदान जे होतं ते तरुण बांधवांची मेहनतीचं फळ होतं. बरोबर. आता देखील गावागावातला प्रत्येक तरुण आपल्या बाजूने उभा होता. या प्रत्येक तरुणाचं म्हणणं आहे की आता धनुष्यबाण सोडायचा नाही, आपण धनुष्यबाण घेऊनच आता या ठिकाणी पुढे जाऊ. मग आमचा असा निर्णय झाला की या सगळ्या पोरांना एकत्र घेऊन गावागावामध्ये शाखा स्थापन करायच्या शिवसेनेच्या आणि धनुष्यबाण घेऊनच या ठिकाणी आता आपण काम करायचं.